माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीने अर्णव ही स्पर्धा जिंकलाय आणि त्यानंतर ईश्वरीने कशा पद्धतीने या सौदामिनीची ठासली आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया। ईश्वरी, अंजली, मामा शिर्के यांनी चौघांनी मिळून आता ही मशीन जी आहे ती ठीक केलेली असते आणि ही मशीन आता ईश्वरी स्वतः घेऊन निघालेली असते अर्णवला देण्यासाठी। तेच आता तिथे काही जे गार्ड्स असतात त्यांच्याकडे ईश्वरी ही जी मशीन आहे ती सोपवते आणि सांगते की अर्णव सरांना प्लीज ही मशीन द्या। अर्णवही ते ईश्वरीची वाट बघतच असतो की ईश्वरी कधी एकदा ही मशीन देते ते। मग आता ईश्वरीने मशीन तर आता आणून दिलेली असते आणि त्यामुळे अर्णवचा जीव आता कुठे जाऊन भांड्यात पडतो आणि त्यामुळेच ना इकडे असणारा अर्णव जो आहे तो मात्र आता खुश होतो, कारण तिथे आता अनाऊन्समेंट होते की सात्विक फॅशन म्हणजेच अर्णव राजे शिर्के यांची मशीनसुद्धा आता रेडी आहे, हेही आता सांगितलं जातं। तेच आता दुसरीकडे जी सौदामिनी आहे ती चकित होते, कारण सौदामिनीला असं वाटत होतं की ही मशीन काही झाली तरी यायला नको, पण आता ही मशीन ईश्वरीने कमी वेळात तयार करून आलेली असते। तेच आता ईश्वरी अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर, आता बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही, आता मी आहे ना, सगळं झालंय ठीक। आता आईचे आशीर्वाद, बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे काही होणार नाही, असंही ती आता बोलत असते। तेव्हाच ना अर्णव बोलतो की तू हे खूप कमी वेळात करून दाखवलंस। त्यावर ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर, पण आता वेळ वाया घालवू नका, कारण आपल्याला आता काही झालं ना तरीसुद्धा हे करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी खूप कमी वेळ उरलेली आहे आणि त्या वेळेचं सोनं करायला हवं आपल्याला, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलून त्याला सपोर्ट करत असते। अर्णवलासुद्धा आता एकदम बरं वाटत असतं, कारण त्याला जी मशीन हवी असते त्याच्या आईची तीच मशीन आता त्याच्यासमोर आलेली असते। मग आता अर्णवकडे फक्त 28 मिनटं उरलेली असतात। या 28 मिनटामध्ये अर्णवला आपलं काम चोखपणे बजावायचं असतं, कारण पूर्ण ड्रेस त्याला अजूनही शिवायचा असतो। ते सौदामिनी आता त्या देवसरेवर ओरडत असते आणि सौदामिनी त्या देवसरेला सांगत असते की देवसरे, तुम्ही काय करताय, का वेळ फुकट घालवताय, काहीतरी करा ना, का करताय असं, पटकन मला काहीतरी निकाल पाहिजे आहे। या दोघांनीही करून दाखवलं आहे। आता अर्णव जरी स्पर्धा जिंकला तर असंही आता म्हटलं जात असतं। तेच आता देवसरेला या सौदामिनीचं ऐकावंच लागणार असतं, कारण सौदामिनीने त्या देवसरेला पैसे मोजलेले असतात आणि यासाठी तिचं हे सगळं सुरू असतं। दुसरीकडे आता नम्रताना देवाकडे हातच जोडत असते की काही झालं तरीसुद्धा सगळं काही आपल्या बाजूने व्हायला हवं। तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की देवसरे जो आहे ना तो आता अर्णवकडे जातो आणि अर्णवला म्हणतो की तुमच्या या मशीनचं पूर्णपणे इन्स्पेक्शन करायचं बाकी आहे। बाकी सगळ्यांना ज्या मशीन्स दिलेल्या आहेत ना त्याचं इन्स्पेक्शन ऑलरेडी झालेलं आहे, पण तुमच्या मशीनचं झालेलं नाही आहे, त्यामुळे आधी ना मला या मशीनचं इन्स्पेक्शन करू दे, असंही आता म्हटलं जातं। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सौदामिनी ह्याच संधीची वाट बघत असते, कधी एकदा हा जातोय आणि तेव्हाच ना देवसरेने जाऊन बाकी स्पर्धकांना सांगितलेलं असतं की तुम्ही तुमचं कंटिन्यू करा, पण इकडे आता अर्णवला उशीर झालेला असतो, त्यात इन्फेक्शन करायचं म्हणजे वेळ जाणार, म्हणूनच मुद्दामून देवसरेने हे सगळं काही केलेलं असतं। पण अर्णवसुद्धा आता हुज्जत घालत बसलेला नसतो, कारण त्याला माहिती आहे आता जर या माणसाबरोबर इथे वेळ काढत बसलो तर उगाचच सगळा काही वेळ वाया जाईल आणि त्यामुळेच ना अर्णवने त्याला हे सगळं करायला परवानगी दिलेली असते। दुसरीकडे नम्रता खूप जास्त खुश असते। नम्रता म्हणत असते की या स्पर्धेत ना एकदा का अर्णव बाद झाला ना तर खरंच बरं होईल, म्हणजे माझी ही स्पर्धा जिंकायचे चान्सेस खूप पर्सेंटेजने वाढतील, हाही विचार ती आता मनामध्ये करत असते आणि ती आता देवाकडे प्रार्थना करत असते की अर्णव ईश्वरी या स्पर्धेतून बाद व्हायला हवेत, जेणेकरून आपण ही स्पर्धा जिंकू शकतो, कारण तिला ना आता काही झालं तरी स्वतःचा जलवा दाखवायचा असतो। इकडे आता इन्स्पेक्शन वगैरे होतं आणि तेव्हाच ना आता तुम्ही करू शकता काम, असंही आता सांगितलं जातं। मग अर्णव बोलतो की ठीक आहे, आता मी माझं काम करायला घेतो। मग आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर रिलॅक्स, काही झालं तरी टेन्शन घेऊ नका, तुम्ही करून दाखवणार आहात आणि आपल्याला आपली कंपनी वाचवायची आहे, त्यासाठी काहीतरी करू शकतात। तेव्हा इकडे ईश्वरी नम्रताच्या बाजूला येऊन उभी राहते आणि नम्रताला आता म्हणत असते की बरं झालं नशीब, आपलं आता मशीन तर आता वापरता येणार आहे, हे देखील आता तिने येऊन सांगितलेलं असतं। त्यामुळे नम्रताच्या तोंडावर मात्र आता 12 वाजलेले असतात। ते दुसरीकडे ही स्पर्धा जी आहे ती
प्राजक्ता आणि भाग्यासुद्धा बघत असतात आणि प्राजक्ता आणि भाग्या दोघीही जणी एकमेकींशी बोलत असतात. प्राजक्ता भाग्याला सांगत असते की खरंच ना खूप कमी वेळात हे सगळं काही अर्णव करून दाखवतोय, अर्णवची तर कमालच झाली असंही आता प्राजक्ता भाग्याला बोलत असते. मग भाग्या म्हणते की तुला काय वाटतं ही स्पर्धा कोण जिंकेल? तेच प्राजक्ता म्हणत असते की मला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की ही स्पर्धा जी आहे तो अर्णव आणि ईश्वरी जिंकणार आहे. मग तेव्हाच ना इकडे आता अर्णवच्या बॉक्समध्ये नेमका कोणता कपडा आहे हे पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात. कारण आता अर्णवला सांगितलेलं असतं की वेळ खूप कमी आहे आणि तुम्हाला या वेळेमध्ये पटापट सगळं काही करायचं आहे. तेच 25 मिनटं उरलेली असतात. अर्णवने बॉक्स खोललेला असतो. बॉक्स अर्णव खोलून बघतो तर काय त्यामध्ये आता फक्त चिंध्या असतात आणि त्या चिंध्या बघूनच ना सौदामिनी आणि देवसरे दोघंही एकमेकांकडे पाहून हसत असतात. मुद्दामून त्यांना ते चिंध्या दिलेल्या असतात. अर्णव हे सगळं बघतो आणि अर्णव आता आवाज उठवतो. अर्णव म्हणतो की हे सगळं काही काय आहे? तुम्ही हे सगळं मुद्दाम केले मला माहिती आहे. देवसरेला त्यांनी बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांना कपडा दिलाय आणि मला ह्या चिंध्या असं का? देवसरे म्हणत असतो की ही तर स्पर्धा आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या ह्याच्यावर हे सगळं काही करून दाखवायचं आहे. ही स्पर्धा असल्यामुळे तुम्हाला जे कर दिले ना त्याच्यामध्ये तुम्हाला आता तुमचा कपडा शिवून दाखवायचाच आहे. मग बघूया तुम्ही कसं फॅशन करताय ते, असंही देवसरेने आता अर्णवला म्हटलेलं असतं. त्याच वेळेला तिथे असणारे जे परीक्षक असतात ते बसलेले असतात आणि त्यातून एक जी मॅडम असतात त्या उठून उभ्या राहतात आणि त्या म्हणत असतात की आयोजकांनीच असा जर निर्णय घेतला असेल की काहीतरी वेगळं ट्विस्ट आणण्याचा तर तुम्हाला हे सगळं करावंच लागेल. या सगळ्यात आम्हीही काही बोलू शकत नाही असं देखील आता अर्णवला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे अर्णवचा पूर्णपणे नाईलाज होतो. अर्णवला आता काही झालं तरी त्या चिंत्यांमध्ये काम चालवून घ्यावं लागणार असतं. कारण आता देवसरेने मुद्दामून त्याच्या वाटेत काटे पेरलेले असतात हे सुद्धा आता अर्णवला कळलेलं असतं. फरक एवढाच होता अर्णवसाठी की ह्या चिंध्या एक एक करून जोडून ड्रेस नवीन काहीतरी क्रिएट करणं हे अर्णवसाठी खूप जास्त कठीण होतं. पण अर्णवने ना आता हार मानलेली नसते. सौदामिनी मात्र खूप जास्त खुश असते कारण आता फक्त 24 मिनटं उरलेली असतात आणि या 24 मिनटामध्ये अर्णवला त्या चिंध्या जोडून एक व्यवस्थित ड्रेस तयार करायचा असतो आणि हे सगळं काही कसं करणार हाच मोठा प्रश्न आता सौदामिनीला पडलेला असतो आणि म्हणूनच सौदामिनीला हसू येत असतं. तेच दुसरीकडे नम्रतालाही आनंद होत असतो. नम्रता विचार करते की आता माझे चान्सेस आहे जिंकायचे, त्यामुळे मी हे सगळं काही करू शकते असाही विचार ना आता मात्र केला जात असतो. ते देवसरेच्या नादाला काय लागणार, कारण तो आता आपल्याला काही झालं तरी कपडा देणार नाही आहे हे त्याने निर्णयपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच ना आता ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अर्णव करायचा प्रयत्न करणार असतो. अर्णव तरीसुद्धा त्या देवसरेला बोलतो की बघा मी बघितलं आहे तुम्ही बाकीच्या लोकांना जे काही हवं आहे ना ते परफेक्ट देताय, पण तेच मी तुमच्याकडे मागितले तर तुम्ही मला ह्या चिंध्या दिलेल्या आहेत. तर अर्णवला देवसरे म्हणत असतो की हीच तर परीक्षा आहे ना, ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत प्रत्येकाला वेगवेगळं दिले, तसंच तुम्हाला ह्या चिंध्या दिल्या, ह्या चिंध्यांमधनं तुम्हाला क्रिएट करून दाखवायचं आहे की तुम्ही काय करू शकता ते, त्यामुळे आता तुम्ही यामध्ये काहीच बोलू शकत नाही असं देखील अर्णवला आता इथे असणारा देवसरे बोलू लागतो. त्यामुळे अर्णवला आता कळतं की सौदामिनी देवसरे एकत्र मिळालेले आहेत आणि माझ्या वाटेत मुद्दामून काटे पेरायचं काम ना सुरुवातीपासून देवसरेने केलेले आहे आणि त्यामुळे अर्णव आता ठरवतो की ठीक आहे हे आपल्यासमोर चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज आता आपल्याला स्वीकारायला लागणारच आहे. कारण फुकटमध्ये ह्याच्यासोबत बोलून वाया घालवण्यापेक्षा त्याच्यात आपण काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो यावर सुद्धा आता अर्णवचा विश्वास होता आणि म्हणूनच मग आता अर्णव पटकनच विचार करून कामाला लागतो. कारण अर्णवसाठी हे खूप मोठं कठीण ध्येय होतं, कारण वेळ कमी होता आणि ह्या एक एक चिंध्या जोडून काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करणं हे सुद्धा कठीण होतं. पण अर्णवने आता हार मानलेली नसते. 20 मिनटं असतात आणि त्या 20 मिनटांमध्ये पूर्ण कपडा शिवायचा असतो. तर दुसरीकडे सौदामिनी देवसरेकडे पाहून हसत असते. देवसरेला म्हणत असते की चला एकदम परफेक्ट काय ते जुळून आलेलं आहे, म्हणजे आपण जे जे काही प्लॅन करतोय ते अशा पद्धतीने काही झालं तरी फेल झाले तरी पुढे आपण सक्सेस होतोय असंही आता तिला वाटत असतं. तेच आता अर्णव म्हणत असतो की पण या चिंध्यांचं मी करू तरी काय, त्याचं डोकं अगदीच ना काम करण्याचं झालेलं असतं. आकाशकडे सुद्धा त्याच्यासमोर त्याचा कपडा असतो पण त्याचं लक्ष असतं अर्णवकडे, कारण अर्णव काय करतोय. इकडे आता वेळ संपत आलेली असते कारण इथे अनाऊन्समेंटसुद्धा होत असते की वेळ कमी उरलेला आहे, 20 मिनिटात तुम्हाला आता तयार करायचं आहे सगळं काही. तेच आता नम्रता आकाशकडे बघून नम्रता आकाशला पटापट करायला सांगत असते. तेच ईश्वरी मनातल्या मनात म्हणत असते की अर्णव सर काहीतरी नक्कीच तुम्ही क्रिएटिव्ह करू शकता, प्लीज हार मानू नका, कारण तुम्ही लहान असताना तुमच्या आईने सुद्धा काहीतरी वेगळं असं तुमच्यासाठी केलंच असेल, तर आता तुम्हाला हे करून दाखवायची
तुमची वेळ आहे, वेळ वाया घालवू नका, असं देखील इकडे ईश्वरी जे आहे ती आता बोलत असते. पण हे अर्णवला ऐकू जात नसतं. पण अर्णवच्या मनात सुद्धा तेच विचार येत असतात की आपण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या छोट्या चिंध्या आहेत, त्या चिंध्या एकत्र जोडून काय करू शकतो. पण इकडे ईश्वरीला विश्वास असतो अर्णववर की अर्णव ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवू शकतो. तेच अर्णवला भूतकाळातील त्याच्या आईबरोबर घडलेली घटना आठवते. म्हणजेच त्याची आईसुद्धा ना अर्णवचा जरासा शर्ट जरी फाटलेला असला ना तरीसुद्धा त्याचा वापर कसा करून त्याचं काहीतरी युनिक क्रिएट करायची, या सगळ्या गोष्टींना आता अर्णवला आठवू लागतात. मग अर्णवही विचार करतो. अर्णवला आईचे ते शब्दसुद्धा आठवतात की ह्या चिंध्या असल्यामुळे काय झालं, याच्याने आता मी काहीतरी बनवून दाखवते. हे सुद्धा आता अर्णवच्या आईने अर्णवला बोललेलं असतं आणि हे शब्द ना अर्णवच्या कानावर घुमू लागतात. मग अर्णव म्हणतो की त्या काळात जर माझी आई करू शकते तर आईसारखंच मीही काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो, असाही विचार तो आता मनामध्ये करतो. आणि या सगळ्यांना आता आपल्याला काही झालं तरी करून दाखवायला हवं, हार मानायला नको, अशा सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरवलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता अर्णव ठरवतो की पटकनी आपण कामाला लागायचं. आणि मग काय, अर्णवने आता या सगळ्या काही गोष्टींना पूर्णपणे तयार केलेल्या असतात. अर्णवने आता ड्रेस बनवायला घेतलेला असतो. तो एकदा त्या पूर्ण चिंध्यांकडे बघतो आणि त्या चिंध्या एक एक करून सगळ्या बॅगेतना काढतो आणि त्या एक एक करून तिथे जोडत असतो. कारण त्याला किती एकूण चिंध्या आहेत आणि त्याने आपण काय काय करू शकतो ना हे सुद्धा बघायचं होतं. 18 मिनटं उरलेली असतात आणि या 18 मिनटामध्ये त्याला त्या सगळ्या चिंध्या शिवून त्याचा एक युनिक ड्रेस असा बनवायचा असतो आणि तो मेनिक्विनला टाकायचा असतो. आणि यासाठी पटापट सगळी घाई सुरू होते. इकडे आता अँकर जीजीसुद्धा सांगत असते की अर्णव राजशिर्के हे जे सात्विक फॅशनचे आहेत यांनी सुद्धा आता आपलं काम करायला सुरुवात केलेलं आहे. आता या चिंध्यांपासून ते वेगळं काय क्रिएटिव्ह करतात ना तेच आपण पाहणार आहोत, असं देखील आता ती बोलत असते. तर इकडे अर्णव सगळ्या चिंध्या ज्या आहेत त्या एकसारखी लावून घेतो, कारण त्यामधला त्याला एक मस्त असा ड्रेस तयार करायचा असतो. इकडे मामा आणि अंजलीला टेन्शन येतं की अर्णव कसा करेल हे सगळं काही. पण दुसरीकडे आता सौदामिनीसुद्धा बघत असते. सौदामिनीसुद्धा विचार करत असते आणि ती मनातल्या मनात म्हणते की हा मुलगा अर्णव राजशिर्के कशाही परिस्थितीत कोणतीही हार मानत नाहीये, कमाल झाली ह्या पोराची, असंही आता ती मनातल्या मनात म्हणत असते. तेच आता दुसरीकडे अर्णव जो आहे ना तो आता ते कपडे वगैरे कट करत असतो आणि तो व्यवस्थित ते जॉईन करत असतो. इकडे सौदामिनी क्रिएशनची जी टीममधली मेंबर असते ती पुढे असते आणि त्यामुळेच ना इकडे अनाऊन्समेंटसुद्धा होत असते, सौदामिनी क्रिएशन एकदम आघाडीवर आहे असं. तेच आता अर्णवने त्या मेनिक्विनला सुद्धा एक एक करून सगळे काही कपडे घालायला घेतलेले असतात, कारण त्या चिंध्या एक एक जोडून ना त्याने खूप सुंदर असा स्लीवलेस वन पीससुद्धा क्रिएट केलेला असतो. आणि इथे या सगळ्यामध्ये वेळ संपत आलेली असते. 17 मिनटं उरलेली असतात आणि या 17 मिनटामध्ये अर्णवने जी काही कामगिरी केलेली असते ना ती एकदम जोरात केलेली असते. कारण आता अर्णव जे जे काही माप घेतो ते परफेक्ट तशाच पद्धतीने शिवत असतो आणि त्या चिंध्या त्याने परफेक्टली जॉईन केलेल्या असतात. पण त्याची ना सुई जात नसते आणि सुई जात नसते त्यावेळेला त्याला ना ईश्वरीचं बोलणं आठवतं. ईश्वरीने सांगितलेलं असतं दोऱ्याला त्यावेळेला अशी थोडीशी थुकी लावायची, म्हणजे कसे ती सुईमध्ये बरोबर तो दोरा जाईल, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि हे सगळं बोलणं ना ईश्वरीचं अर्णवला आठवू लागतं. मग अर्णव बरोबर दोऱ्याला थोडीशी थुकी लावतो आणि त्यानंतर तो दोरा जो आहे तो बरोबर सुईमध्ये टाकतो. आणि मग ईश्वरी हे सगळं बघते. मग ईश्वरीलाही बरं वाटतं की तिने ज्या ज्या काही गोष्टी छोट्या छोट्या सांगितल्या होत्या त्या बरोबर अर्णवने आठवून ना तसंच काम केलेलं होतं. मग आता ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण अर्णव ना एवढ्या कमी वेळात एवढं मोठं आव्हान पेलत होता. कारण ईश्वरीने सुद्धा तिला दिसत नसून सुद्धा तिने ते वडे वगैरे बनवून दाखवले होते. हे अर्णव समोर एक उत्तम उदाहरण होतं. त्यामुळे अर्णवने सुद्धा ठरवलेलं होतं की ईश्वरीने न दिसता सुद्धा करून दाखवलेलं होतं, तर आपण काय आहे, आपण सुद्धा या सगळ्या काही गोष्टी करू शकतो, असाच त्यांचा विचार असतो. तेच इकडे परीक्षकांना व्यवस्थित लक्ष देऊन असतात की कोण किती काय काय करते ते. शेवटची 10 मिनटं उरलेली असतात. आकाशने सुद्धा खूप छान असा घागरा जो काही आहे तो बनवलेला असतो, कारण त्याच्याकडे सुद्धा वेळ कमी असते. प्रत्येकाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या एक एक करून मेनिक्विनला लागत असतात. पण अर्णवचं अजूनही काहीच तयार झालेलं नसतं. सौदामिनी क्रिएशन हिने सुद्धा छान अशी साडी वेअर करून ठेवलेली असते तिच्या मेनिक्विनला. तर इकडे सौदामिनी खूप जास्त खुश असते. इकडे आता परीक्षक बघत असतात की कोण किती पद्धतीने कशा पद्धतीने काम करता येते. आणि त्यामुळेच ना परीक्षकांचं खास लक्ष अर्णवकडे असतं, कारण अर्णवला मिळालेल्या असतात चिंध्या आणि त्या चिंध्यांमधून अर्णव काहीतरी वेगळं
क्रिएटिव्ह कलेक्ट करतोय हे सुद्धा त्यांना दिसलेलं असतं. इकडे आता 5 मिनटं राहिली आहेत. शेवटच्या 5 मिनटामध्ये तुम्ही जे जे काही करणार आहात ते पटापट करून घ्या. मॅनिक्विनला हा ड्रेस डिझाईन करून टाका आणि आम्हाला त्याचा निकाल लावायचा आहे. आता ह्या स्पर्धेमध्ये एक जण बाहेर पडणार आहे, त्यामुळे पटकन जे काही डिझाईन करायचं आहे ना ते करून घ्या असंही सांगितलं जातं. शेवटचे 7 सेकंद 4 सेकंद असं बोलून आता टाईमसुद्धा अप होतो. तोपर्यंत अर्णवने सुद्धा आपला जो ड्रेस असतो जो क्रिएट केलेला असतो तो मॅनिक्विनला घातलेला असतो. त्यामुळे ईश्वरीसुद्धा एकदम शांत असते. तिचा जीव कुठे जाऊन आता भांड्यात पडतो. तिला आता बरं वाटू लागतं आणि इकडे आता नम्रता आकाशला सांगत असते, आकाश पटकन, कारण का शेवटचे 4-3 सेकंद उरलेले असतात आणि आता टाईम जो आहे तो पूर्णपणे अप झालेला असतो. त्यामुळे अँकर जी आहे ती आता म्हणत असते की टाईम हा संपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात इथे निकाल जाहीर होणार आहे. तर अर्णवने चिंध्यांपासून असा काहीसा ड्रेस तयार केलेला असतो जो की फुल असतो. स्लीवलेस असला तरी त्याने लॉंग असा तो ड्रेस शिवलेला असतो. तेच आता इकडे स्पर्धा जी आहे ती पूर्ण होते. मग आता आपल्या ज्या काही परीक्षकांनी मार्क दिलेले आहेत तेच मार्क मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोण विजयी ठरला आहे ते. इकडे 5 जोड्या होत्या, त्याच्यातल्या 4च जोड्या आता पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहे. यातून एक जी जोडी आहे ती आपण बाद करणार आहोत असं देखील अँकर जी आहे ती सांगत असते. आता तिने पहिल्या 4 स्पर्धकांची नावं सांगायला सुरुवात केलेली असतात. लास्टून सुरुवात केलेली असते की 4थ्या नंबरला कोण आहे. 4थ्या नंबरला एका कंपनीचं नाव ती घेते. तेच आता 3ऱ्या नंबरला तिने आकाश आणि नम्रता ह्यांचं नाव घेतलेलं असतं. म्हणजेच आकाश टेक्स्टाईल हे 3 नंबरला आलेलं असतं. त्यामुळे आता नम्रताचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. नम्रताला असं वाटत असतं की आपण बाजी मारू आणि पहिल्या नंबरला येऊ. इकडे आता एक एक करून सगळ्यांचे जे मॅनिक्विनला घातलेले कपडे जे आहेत डिझाईन केलेले ते बघितले जात असतात आणि त्याच्यावरूनच निकाल लावलेला असतो. कारण आकाशने जरी तो घागरा एकदम व्यवस्थित क्रिएट केलेला असला तरी त्याच्यामध्ये कुठेतरी जे आहे ते शाईननेस नसणार आहे, शार्पनेस नसणार आहे आणि त्यामुळेच त्याला 3ऱ्या नंबरला ठेवलेलं होतं. आणि त्याच वेळेला अर्णवचा जो चिंध्यांपासून बनवलेला ड्रेस होता ना तो अफलातून झालेला होता. म्हणजे त्याला जी काही शाईन होती, जे काही शार्पनेस होता तो एकदम परफेक्ट होता आणि त्यामुळेच ना त्या पद्धतीने सगळ्यांना मार्क वगैरे दिलेले असतात आणि त्यावरूनच त्यांनी आता हा निकाल लावायचं ठरवलेलं होतं. 4थ्या नंबरला एक कंपनी आहे तर 3ऱ्या नंबरला आकाश टेक्स्टाईलचं आलेलं आहे नाव. त्यामुळे आता नम्रताचं तोंड पडलेलं असतं. तेच इकडे आता जी ऊर्जा आणि शौर्य हे दोघंही जण जे असतात ना ते सुद्धा आता हे सगळं काही बघत असतात आणि ऊर्जा आणि शौर्य जेव्हा ही स्पर्धा बघत असतात ना तेव्हा मात्र आता शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की कसली कमाल केली बघ ना अर्णवने. अर्णवला चिंध्या मिळालेल्या असल्या तरी अर्णवने हे काम एकदम चोखपणे केले, बघतेस का तू. तर आता इकडे असणारी ऊर्जासुद्धा म्हणत असते की हो ना, मी सुद्धा तेच बघत बसले, कसलं भारी केले बघ ना त्यांनी. आता इकडे मला तर असं वाटतं विनर ना अर्णवच होणार आहे असंही आता ऊर्जा बोलत असते. तेच आता इकडे अर्णवचं लक्ष असतं की कोण जिंकणार आहे या सगळ्या गोष्टींकडे. कारण दोघांची नावं अजून घ्यायची राहिली बाकी असतात. तेच वल्लरी घरीच असते. वल्लरी आता विचार करत असते की काय करूया, कारण तिच्या घरात जो TV असतो त्या चॅनलवर हे काही लाईव्ह दाखवत नसतात टेलिकास्ट केलेलं. तेव्हाच ती विचार करत असते की काय करू, सौदामिनीला कॉल करू का. पण सौदामिनीला कॉल केला तर परत काही झालेलं असेल तिकडे तर चिंध्या तर दिल्या आहेत पण त्या चिंध्यांपासून ते तर काही करू शकणार नाही यावर वल्लरीचा कॉन्फिडन्स होता. मग ती विचार करते पण मला ना समोरासमोर त्यांच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन्स बघायचे आहेत. कारण मला माहिती आहे ही लोकं हरणार आहे आणि माझा आकाश जिंकणार आहे हा वल्लरीला पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो आणि त्यामुळेच ना वल्लरी या सगळ्याबद्दल बोलत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्याबद्दल बोलते ना तेव्हा मात्र आता वल्लरी आता विचार करत असते की काय करायचं पण ती आता थोडा वेळ शांत राहायचा निर्णय घेत असते. तेच आता इथे जी अँकर जी आहे ना ती आता म्हणत असते की 2ऱ्या नंबरला सौदामिनी क्रिएशनचं नाव 2ऱ्या नंबरला आलेलं असतं. पण अजूनही अर्णव ईश्वरीचं नाव काही आलेलं नसतं. अर्णव ईश्वरीचं नाव या स्पर्धेत अजूनही आलेलं नसतं. विनर झाली की नाही त्यामुळे ईश्वरीचा जीव नुसता मेटाकुटीला येत असतो. तिला कळत नसतं की काय करावं. स्पर्धा आपण जिंकलो असतो का या स्पर्धेतून बाद झालेलो असू. कारण आता सांगितलेलं असतं 2ऱ्या स्पर्धकाचं नावसुद्धा आणि 2 नंबरला सौदामिनी क्रिएशन असतं. त्यामुळे सौदामिनी खूप जास्त खुश असते आणि ती आपल्या टीमसाठी टाळ्या वाजवत असते. त्यातच आता म्हटलं जातं की 1 नंबरला जे आहे ते सात्विक फॅशन आहे. सात्विक फॅशनचे अर्णव राजशिर्के यांनी हा युनिक ड्रेस बनवून चिंध्यांपासून त्यांनी पहिली बाजी मारलेली आहे असेही आता सांगितलं जातं. आणि तेव्हाच
तेव्हाच ना टाळ्या देखील वाजवल्या जातात आणि सगळ्यांनाच आता खूप छान वाटतं की चला फायनली आता अर्णवने ज्या काही गोष्टी आहेत त्या करून दाखवल्यात. कोणालाच वाटलं नव्हतं की अर्णवचा नंबर येईल. इकडे तर सौदामिनीने आता सगळं सोडून दिलेलं असतं, पण आता जेव्हा पहिला नंबर आला ना तेव्हा तिला टेन्शन येतं. तिला असं वाटत होतं की अर्णव जो आहे तो या स्पर्धेतून बाद होईल, पण आता अर्णवचं नाव घेतल्यानंतर मात्र ना इथे सगळ्यांचेच होश उडून गेलेले असतात. कोणालाच कळत नसतं की हे कसं झालं. पण अर्णवला जेव्हा त्याच्या स्वतःचं नाव घेतलं जातं ना की तो फर्स्ट नंबरला आला आहे, त्यावेळेला त्याचा आनंद जो आहे ना तो एक वेगळाच असतो. कारण त्याला ईश्वरीने काही छोट्या छोट्या टिप दिलेल्या होत्या आणि त्याच टिपना त्याने परफेक्ट अशा फॉलो केलेल्या होत्या आणि त्यामुळेच त्याचा नंबर जो आहे तो पहिला आलेला होता. आणि पहिला नंबर आल्यामुळे ना ईश्वरी जी आहे ती खूप जास्त खुश असते, कारण ईश्वरीला अर्णववर कॉन्फिडन्स होता की अर्णव ह्या सगळ्या काही गोष्टींना करून दाखवेल आणि फायनली ते करून दाखवलेलं असतं. पण इकडे आता जी सौदामिनी असते ना तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात, कारण सौदामिनीने ना अर्णवच्या याच्यामध्ये खूप काही गोष्टी पेरलेल्या होत्या. वाटेमध्ये काटे टाकतात ना अगदी तसे काटे तिने टाकलेले होते, पण तरीसुद्धा अर्णवने हार न मानता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम परफेक्टली करून दाखवलेल्या होत्या. आणि जेव्हा त्याने ही बाजी मारलेली होती तेव्हा मात्र आता इकडे सौदामिनीने तोंडात बोटं घातलेली होती, कारण तिला असं वाटत होतं की अर्णवे ना शिलाई मशीन नसेल तर काहीच करू शकणार नाही. त्यातच ईश्वरीने त्याच्यासाठी शिलाई मशीनसुद्धा अरेंज केलेली असते, पण त्यातून त्याच्या वाटेत चिंध्या टाकल्यात तर चिंध्यांमुळे तो काही करू शकणार नाही. पण अर्णवने हे सगळं करून दाखवलेलं असतं, त्यामुळे ते सौदामिनीला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नसतं. त्यातच आता इकडे अर्णव हा फर्स्ट नंबरला रँक झाला आहे ही गोष्ट जेव्हा आता इकडे सगळ्यांनाच कळते ना, जे काही मोबाईलमधनं सुद्धा बघत असतात त्यामुळे त्यांनाही आनंद झालेला असतो. दुसरीकडे कान्हा जो असतो जो लपंडाव मालिकेतला आहे तो कान्हा इथे येतो आणि कान्हा म्हणत असतो की एकदम भारी झालेला आहे, अर्णव तर जिंकलेला आहे, पण पुढे अजून या स्पर्धेमध्ये अजून एक नाव बाद होणार आहे आणि अजून एक स्पर्धा आहे. या स्पर्धेतून सुद्धा अर्णव आणि ईश्वरीच नक्कीच जिंकणार आहे यावर माझा कॉन्फिडन्स आहे, कारण अर्णव ईश्वरीला कधीच हार मानणारे नाही आहेत असं देखील हा कान्हा जो आहे तो बोलत असतो. तेच आता दुसरीकडे अर्णव जिंकलेला असतो, त्यामुळे ईश्वरी अर्णवला जाऊन घट्ट अशी मिठी मारते. ती कोणाचीही पर्वा करत नाही, कोणत्याही माणसांची, कारण तिच्यासाठी ना हे जे जिंकणं आहे ते खूप जास्त महत्त्वाचं होतं. तर इकडे मामासुद्धा अंजलीसुद्धा खूप जास्त खुश असतात आणि चेअरअप करत असतात. तर आकाशने सुद्धा अर्णवला घट्ट अशी मिठी मारलेली असते. आकाश आणि अर्णवसुद्धा एकत्रच असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मुद्दामून देवसरेमध्ये पडतो आणि तो आता म्हणत असतो की एक मिनटं थांबा, निकाल काहीतरी चुकीचा लागलेला आहे असं बोलून तो आता मध्ये पडतो. तेच आता असं बोलून तो मध्ये पडल्यानंतर सगळीजण पाहत राहतात आणि तेव्हाच ना तो देवसरे म्हणत असतो की अर्णव राजेश शिर्के हे डिस्क्वालिफाय होत आहेत, ते एक नंबरला नाही आले असंही आता म्हटलं जातं. असं बोलल्याबरोबर सगळ्यांचंच लक्ष आता त्या देवसरेकडे जातं. देवसरे हा काय बोलतोय, कारण आता परीक्षकांनी जो काही निकाल लावला होता त्यामध्ये सात्विक फॅशन एक नंबरला रँक करत होतं आणि आता देवसरे सरळ सांगतोय की सात्विक फॅशन जे आहे ते या स्पर्धेत ना बाद आहे, हे असं कसं होऊ शकतं. हाच विचार ना अर्णव आणि ईश्वरी करत असतात. त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं हे, कारण आता कुठे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तेच आता देवसराने मोठा धक्का जो काही आहे तो आता दिलेला होता आणि त्यामुळेच ना आता सगळीजणं बघत होते की नेमकं अर्णव ईश्वरीच्या बाबतीत हे काय झालं आहे. पण ईश्वरी बरोबर ओळखून होती की ह्या देवसरे सौदामिनीची चाल आहे. त्यामुळे आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळत असतं की सौदामिनीच्या समोर ना ईश्वरी आता उभी असते आणि ईश्वरी सरळ सौदामिनीला सांगत असते की तुम्ही आमच्या वाटेत कितीही काटे पेरायचा प्रयत्न करा, कितीही माणसांना उभं करा आमच्या विरोधात जाऊन या स्पर्धेमध्ये, पण या स्पर्धेमध्ये आम्ही जिंकणार आहोत आणि जर पुन्हा जर काही करायचा प्रयत्न केलात ना तर माझ्यापेक्षा वाईट ना दुसरी कोणी नसेल. आतापर्यंत मी शांत आहे, पण माझा इंदुरी ठसका जेव्हा मी तुम्हाला दाखवेन ना तेव्हा मग तुम्हालाही कळणार नाही की आपलं काय होतं आहे. त्याचबरोबर तुमची जी काही माणसं आहेत ना त्यांचीसुद्धा मी वाट लावून टाकेल असं देखील आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला इथे जी सौदा
सौदामिनी असते ना, तिने ईश्वरीचा हात धरलेला असतो. म्हणजे सौदामिनीला खरं तर ईश्वरीच्या कानाखाली मारायची असते, पण त्याच वेळेला ईश्वरीने तिचा हात हवेतच पकडलेला असतो आणि ती बोलत असते की हम इंदौर से है, आमच्या नादाला लागायचं नाही, नादाला लागला तर त्याचे परिणाम वाईट होतील आता, आणि हे शेवटचं सांगते असं देखील ईश्वरी डायरेक्टच तिला आता धमकी देतच बोलत असते. त्यामुळे सौदामिनीची बोलती आता पूर्णपणे बंद झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला ना कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.